करायचा। बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 8 किलो 882 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जायखेडा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना गुप्त माहिती मिळाली की पिंपळनेर ते ताहराबाद रोड मार्गे मोटरसायकलवरून गांजाची अवैध वाहतूक होणार आहे। या माहितीच्या आधारे सागर काळे यांनी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पथकासह सापळा रचला। हॉटेल सूर्या गार्डन समोर द्वारकाधीश साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित मोटरसायकल अडवण्यात आली। MH18 BQ 9205 क्रमांकाच्या बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरील 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेले आरोपी रमण छगन बदरवाल वयवर्ष 33 राहणार कोकणगाव तालुका साक्री व अजय जोरासिंग राठोड वयवर्ष 30 राहणार कोकणगाव तालुका साक्री या दोघांकडून 8 किलो 882 ग्रॅम गांजा, मोटरसायकल आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,60,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींविरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 20 ब व 22 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस अंमलदार योगेश क्षीरसागर, पोलीस हवालदार रामराव शेरे, पोलीस नाईक दिनेश जाधव, सागर शेवाळे, रवींद्र कोकणी, अरुण वनसे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास जायखेडा पोलीस करत आहेत।